नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर नागराज जे काही करत आहे त्याचं सत्य अखेरीस प्रतिमाच कशा पद्धतीने उघड करणार आहे आणि ते सुद्धा पुराव्यासकट. त्यावर रविराज काय करतील या नागराजचं तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया. नागराजला आता काही झालं तरी सुद्धा प्रतिमाला बेडं ठरवायचं असतं. प्रतिमाची स्मृती ही परत येतच नाही आहे आणि तिला कसं सगळं आठवणार नाही या गोष्टीचा वारंवार तो विचार करत असतो. कारण तिला जर या सगळ्या गोष्टी आठवल्या तर तो 12च्या भावात जाऊ शकतो हे सुद्धा त्याला माहिती असतं आणि म्हणूनच तो प्रतिमाची स्मृती येऊ नये म्हणून काही ना काही उद्योग हे घरात करतच असतो. जसं की आता त्याने ती कुंडी घरात आणून ठेवलेली असते आणि मातीसुद्धा घरात टाकून ठेवलेली असते आणि असं दाखवत असतो की हे सगळं काही ती मुद्दामून करत आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे प्रतिमाच्या डोक्यावर अजूनही झालेला परिणाम उतरलेला नाही. तिला काहीच येत नाही असंच काहीसं त्याला आता दाखवायचं असतं आणि त्यासाठीचे त्याचे बरेच प्रयत्न असे सुरू असतात. त्यातच प्रतिमा जी आहे ती मात्र सरळ सरळ रविराजांना सांगत असते की मी तर पूर्ण सकाळपासून आपल्या रूममध्येच होते, मी तर बाहेरसुद्धा आलेले नाही आहे. तरीसुद्धा आता रविराजांना नागराज म्हणत असतो की नाही, काहीतरी वहिनीचा गैरसमज झाला असेल, कारण वहिनी जी आहे ती खरंच तिकडे होती आणि मी बघितलं आपल्यामधलं कोणीच हे सगळं केलेलं नाही. मी मुद्दामून सुमनलाही विचारलं की तिने हे सगळं केलं आहे का, तर सुमनने सुद्धा मला या सगळ्याला विरोध केला आहे. मग सुमनने हे सगळं केलेलं नाही आहे, मग नेमकं केलं कोणी? हे सगळं काही वहिनीच करू शकते ना. त्यावर रविराजांना सुद्धा वाटत असतं की नक्कीच हे सगळं तिने केलं असेल पण तिला काही आठवत नसेल आणि म्हणूनच ती असं वागत असेल. पण त्यावेळेला प्रतिमा ठणकावून सांगत असते की नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे भाऊजी, हे सगळं काही मी केलेलं नाही आहे. तरीसुद्धा आता रविराजांना ते सगळं काही वेगळं वाटत असतं. त्यांना वाटत असतं की नाही, ते बरोबर नाही आहे. त्याच वेळेला इकडे आता साक्षी आणि त्यासोबत प्रिया या दोघीही जणी त्या एक्सपोमध्ये बोलत असतात. खरं तर साक्षी ही प्रियासोबत बोलण्यासाठी टाळत असते परंतु आता जी प्रिया असते तिला काही झालं तरी साक्षीशी आपलं जे काही बोलणं आहे ते सगळं काही शेअर करायचं असतं आणि म्हणूनच ती साक्षीला म्हणत असते की साक्षी, माझं थोडं ऐकून तरी घे. मी तुला सांगते ना, हे दोघंही जे आहेत ना, म्हणजे सायली आणि अर्जुन, या एक्सपोमध्ये ना फक्त शायनिंग मारायला आली असतील. मी तुला सांगते, कारण दोघं नवरा बायकोना बघावं तेव्हा पुढे पुढे करायची सवयच असते आणि त्यात काय हे काही नवीन नाही आहे आताचं प्रकरण. त्यामुळे त्यांनी सुद्धा तसंच काहीसं केलेलं आहे. आतासुद्धा मला हेच वाटत आहे असं ती म्हणत असते. तर आता त्यांच्यावर चैतन्य नजर ठेवून असतो. चैतन्य त्यांच्याकडे बघत असतो पण चैतन्य एकाही शब्दाने आता तिला काहीच विचारायला जात नाही, कारण आता त्याला पूर्णपणे माहिती असतं की ही नक्कीच कशाबद्दल बोलत आहेत दोघीही जणी. तर त्याच वेळेला आता साक्षी जे म्हणत असते पण या चैतन्याचं सुद्धा इथे काय काम असणार आहे, तिघांच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे. तर आता प्रिया म्हणत असते, अगं या तिघांच्या डोक्यात काही सुरू नसणार आहे, मी तुला सांगते ना, यांना काही सुचणार नाही आपल्याबद्दल आणि इथे येऊन काय करणार आहेत, तुमच्या बिझनेसबद्दल काही इन्फॉर्मेशन काढणार आहेत का, आणि तसे आमच्या बिझनेसबद्दल इन्फॉर्मेशन काढून ह्यांना काय मिळणार आहे असं देखील आता साक्षी जी आहे ती मूर्खासारखं बोलून हसत असते. त्या दोघांनाही आता काहीच कळत नसतं पण आता दोघीही जणी अगदी हसत हसत गप्पा मारत असतात आणि हे सगळं काही चैतन्य पाहत असतो. पण तेवढ्यातच नेमके प्रताप तिथे येतात आणि प्रतापांनी आता या दोघांचेही प्रताप जे असतात ते अक्षरशः पाहिलेले असतात आणि त्यामुळे आता प्रियाला ते जाब विचारत म्हणत असतात, ग काय ग तन्वी, तू तर म्हणाली होतीस की तू या साक्षीसोबत बोलत नाही, तुमची आता मैत्री वगैरे नाही आहे, मग आता तू हिच्यासोबत का बोलत आहेस, याचं उत्तर आहे का तुझ्याजवळ? त्यावेळेला आता ती खूप जास्त घाबरलेली असते आणि तिला काय बोलावं आणि काय नाही हे समजत नाही आणि त्याच वेळेला आता समोर चैतन्यसुद्धा असतो. तरीसुद्धा तो मध्ये या गोष्टीमध्ये पडत नाही, कारण त्याला माहिती आहे या गोष्टीमध्ये आता पडून काहीच उपयोग नाही आहे. तो
शांतच राहतो आणि तोही सगळी काही मजा लांबूनच पाहत असतो. तर इकडे पुढे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतं की प्रताप जे आहे ते खूप जास्त भडकलेले असतात, कारण त्यांना हे जे काही चाललेलं असतं म्हणजेच ती तन्वीचं जे काही सुरू असतं ते बिलकुलही आवडत नाही आणि म्हणूनच ते तिच्यावर भयंकर चिडलेले असतात. पण त्यावेळेला आता तन्वी काही वेळी सांगून सावरायचा प्रयत्न करते. म्हणजेच ती सांगू लागते की मी तिला सांगत होती की आमच्या घरच्यांपासून लांब राहायचं. ती हसतानाचा तो टॉपिक चेंजच करते आणि म्हणत असते की मी तिला सांगत होती की तुम्हाला त्रास द्यायचा नाही, तुझ्या अण्णांना सांगून ठेव, याबद्दल मी तिला सांगत होते. बाकी मला तिच्याबरोबर बोलण्यात कोणताही इंटरेस्ट नाही आहे असं देखील प्रतापांना ती सांगते. परंतु आता इथे चैतन्य जो असतो त्याने पूर्णपणे पाहिलेलं असतं की या दोघींचं काय डिस्कशन सुरू आहे. त्यामुळे त्याला पूर्णपणे खात्री पडते की नक्कीच ह्या दोघीही जणी त्या संदर्भात म्हणजे सायली अर्जुनबद्दलच बोलत असणार. तर इकडे सायली अर्जुन जे आहेत ते महिपतच्या रूमवर जाऊन त्या पॅन्डंटला शोधतात आणि त्यांना आता तो पुरावा मिळालेला असतो. पण आता या केसला सुद्धा अजून 30 दिवस असतात. 30 दिवसानंतर या केसचं कोर्टामध्ये ती भरणार असते. तोपर्यंत हा पॅन्डंट आता त्यांच्याकडे जपून त्यांना ठेवायचा असतो आणि त्यानंतर आता ते दोघंही जण ते पॅन्डंट तर मिळवतात. त्यानंतर तिकडनं ते दोघंही जण आता कसं बसं बाहेर पडतात. त्याच वेळेला आता सायलीला अर्जुन म्हणत असतो की आता आपल्याकडे फक्त 30 दिवस आहे. त्या 30 दिवसात आपण बघ या सगळ्याची कशी वाट लावतो तो आणि आपल्या बाजूने हा निकाल आहे असं देखील तो तिला म्हणत असतो. त्यामुळे सायलीला सुद्धा बरं वाटतं. तर इकडे आता जी प्रतिमा आहे ती सुद्धा आता रविराजांना सांगत असते की मी सकाळपासून बाहेर कुठेही पडली नाही. मग आता ते तुम्ही म्हणताय की ती बाहेर कुंडी वगैरे पडली होती, ती कशी काय पडेल, कारण मी हे सगळं काही केलेलंच नाही. मग हे सगळं कसं काय होऊ शकतं. रविराज म्हणत असतात की कदाचित तुझ्याकडनं झालं असेल पण तुला या गोष्टी आठवत नसतील. पण आता प्रतिमा जी आहे ती रविराजांना समजवत असते आणि म्हणत असते की नाही, मला प्रत्येक गोष्टी आठवत आहेत, मी काय केलेत आणि काय नाही. असं कसं होऊ शकतं, प्रत्येक वेळेला मी सगळ्याच गोष्टी कशा काय विसरू शकते असं देखील ती रविराजांना म्हणत असते. त्याच वेळेला आता रविराज जे असतात ते म्हणत असतात की होऊ शकतं थोडंफार, कारण की तुझ्या आता मेमरी हळूहळू येते पण त्यामध्ये तू तुझ्या डोक्याला जरा जास्त ताण देत असशील, त्यामुळे तुला हे सगळे काही परिणाम होत असतील आणि ह्या सगळ्या परिणामांना त्यासाठी तुला सामोरं जावं लागत असेल असं देखील आता म्हटलं जातं. आणि त्यामुळे आता झालेल्या गोष्टींचा विचार करत असते पण तिला कुठेतरी नागराजवर डाऊटसुद्धा येत असतो. इकडे आता जो चैतन्य असतो तो आता सांगू लागतो की आपलं काम झालं आहे का. तर आता अर्जुनने सांगितलेलं असतं की हो. आता तिघंही जण एकत्र भेटतात आणि त्या पॅन्डंटबद्दल चर्चा करत असतात. म्हणजे सायली आणि अर्जुनला ते पॅन्डंट तर मिळालं आहे पण आता हे पॅन्डंट एकदम जपून ठेवावं लागेल, कारण 30 दिवसानंतर आता कोर्टामध्ये केस आहे आणि त्यानंतरच आपला काही तो निकाल लागेल. तोपर्यंत हे पेंडंट खूप जास्त गरजेचं आहे जपून ठेवणं असं देखील त्यांचं डिस्कशन आता सुरूच असतं. त्याच वेळेला आता चैतन्य जो आहे तो एक्सपोमध्ये घडलेला प्रकार सायली आणि अर्जुनला म्हणतो आणि सांगू लागतो की तिथे ना साक्षी आणि प्रिया काहीतरी बोलत होते, चांगल्याच विषयावर बोलत होते, दोघी हसत होत्या, नक्कीच काहीतरी कसलं तरी प्लॅनिंग करत असतील. पण तुला मी सांगतो त्यावेळेला ना त्यांना प्रतापने पाहिलं आणि प्रतापने ज्या वेळेला पाहिलं ना तेव्हा प्रताप जे आहेत ते भयंकर भडकले होते. पण त्यावेळेला प्रियाने त्यांना कशीबशी उत्तरं देऊन तिथून कल्टी मारवली. पण मला माहिती आहे ना त्यामध्ये नक्कीच काहीतरी दडलेलं आहे. त्या दोघीही जणी कसल्या तरी डिस्कशनमध्येच होत्या पण काय बोलत होत्या हे खरंच कळत नाही आहे हे सुद्धा आता चैतन्य म्हणत असतो. पण नक्कीच काहीतरी आहे ते आपल्याला कळायला हवं असं देखील आता इकडे चैतन्य म्हणत असतो. पण सायली आणि अर्जुन आता ठरवतात की प्रियापासून हे पेंडंट काही झालं तरी जपून ठेवायचं, कारण प्रिया हे पेंडंट मिळवण्यासाठी कुठच्याही थराला जाऊ शकते हे सुद्धा आता माहिती झालेलं असतं आणि म्हणूनच ते पेंडंट जपण्यासाठी त्यांची आता धडपड सुरू असते. तर इकडे मात्र आता जे रविराज असतात ते मात्र आता ठरवतात की आपल्या प्रतिमावर योग्य ते उपचार करायला हवेत, कारण नागराजचंही तेच म्हणणं असतं. नागराज वेळोवेळी मुद्दामून प्रतिमाला बेडे ठरवायचा प्रयत्न करत असतो पण प्रतिमा देखील तितकीच हुशार असते, कारण आता प्रतिमा विचार करत असते की आपल्या बाबतीत सारख्या या गोष्टी का होत आहेत, म्हणजेच याआधीसुद्धा आपल्या बाबतीत हेच घडलं होतं तरी
म्हणजेच तो मेसेजचं प्रकरण, मेसेज मी केला नव्हता तरी माझ्या मोबाईलवरनं मेसेज गेला होता. घरात मोबाईल असतानासुद्धा हे सगळं झालं. मग नक्की नेमकं काय प्रकरण आहे या गोष्टीचा ती आता एकटीच बसून विचार करत असते. कारण आज जो प्रसंग तिच्यासोबत घडला होता, म्हणजेच आज जशी काही घरात कुंड्या वगैरे ठेवल्या होत्या, तो प्रसंग देखील तिला आठवतो आणि त्याच वेळेला ती विचार करते की हे सगळं काही असं कसं घडू शकतं. मी हे सगळं केलेलं नसतानासुद्धा या सगळ्याचे आरोप प्रत्यक्षात माझ्यावरच येत आहेत. पण हे सगळं मी करत नाही आहे, पण मला बिड ठरवायचा नक्कीच कोणाचा तरी हा डाव आहे, असं देखील आता ती विचार करूनच बोलत असते. आणि त्याच वेळेला आता ती ठरवते की काही आपल्या डायरीज वगैरे आहेत का. आणि त्याच वेळेला तिला ते लक्षात येतं की रविराज मला पहिल्यांदा सांगत होते की आम्ही दोघंही जण रात्रीच्या गप्पा मारायचो आणि मला लिखाणाची सुद्धा आवड होती. म्हणजेच मी डायरीमध्ये पूर्वीचं काही न लिहिलेलं असेल आणि म्हणूनच ती डायरीमधले ते सगळे काही जे फोटोज असतात आणि ते सगळं काही असतं ते पाहत असते. आणि त्याच वेळेला तिला अदृश्य काही ना काही आठवू लागतं. आणि त्याच वेळेला आता तिच्या लक्षात आलेलं असतं की काहीतरी आहे जे आपल्या भूतकाळाशी निगडीत आहे. आपल्याला थोडंफार आठवते, पण पुढे जाऊन आपल्याला नक्कीच सगळ्या गोष्टी आठवतील असा देखील ती आता विचार करतच पुढे जात असते. पण त्याच वेळेला आता तिच्या डोक्यात एक युक्ती येते की ती विचार करते की आपल्यासोबत हे प्रकरण सतत होत आहे, पण हे प्रकरण करण्यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे. पण हे कोण करत असेल हे तर मला शोधून काढायला हवं. कारण घरात तर मी आहे, सुमन आहे, रविराज आहेत आणि नागराज आहेत. नागराज भाऊजी यांच्यावर मला जरा संशय येत आहे. कारण नागराजचं वागणं जे आहे ते कुठेतरी आता प्रतिमाला पटत नसतं. कारण सुमन आणि त्याचसोबत रविराज जे असतात ते आता प्रतिमाची जास्तीत जास्त काळजी घेत असतात हे तिला माहिती असतं. पण या सगळ्या सिच्युएशनमध्ये जे नागराज असतात ते मात्र वेडेवाकडेच बोलत असतात. त्यामुळे तिला कुठेतरी संशय येतो आणि ती विचार करते की आता काही झालं तरी मला नागराजवर जास्त लक्ष ठेवावं लागेल. तिला आता सरळ कळत असतं की नागराजच या सगळ्यामध्ये दोषी आहे. पण ती विचार करते की ह्यांना याबद्दल कसं काय बोलू. जर ह्यांना याबद्दल काही बोलली तर उगाच भावाभावांमध्ये भांडणं होतील आणि मला ती नको आहेत, असाच आता प्रतिमा विचार करते. पण प्रतिमा बोलते हे तर आपल्याला लवकरात लवकर समजायला हवं. थोडा वेळ का होईना आपण शांत बसूया, पण हे प्रकरण जास्त दिवस लांबवून चालणार नाही. हे पुराव्यासकटच मला सिद्ध करावं लागेल. आणि त्याच वेळेला आता जेव्हा नागराज फोनवर बोलत असतो तेव्हा तो प्रियाला म्हणत असतो की प्रिया, तुझ्या गोळ्या कुठे राहिल्या आहेत. मला गोळ्या हव्या आहेत. मी किती काय प्रयत्न करतोय, पण तुला कळतंय का हे प्रयत्न मी यशस्वीसुद्धा करतोय. पण ह्याच्या जोडीला मला जर गोळ्या भेटल्या असत्या ना तर अजून काम एकदम व्यवस्थित झालं असतं. पण तुझ्या त्या गोळ्या नाही आहेत ना, त्यामुळे माझं काम एकदमच टफ होऊन बसलेलं आहे, असं देखील आता सांगण्यात येतं. आणि जेव्हा ती म्हणत असते की हो गोळ्या येतील, तुम्ही काळजी करू नका, हे जे काही दोघांचं बोलणं असतं ते नेमकं आता ऐकलेलं असतं ते म्हणजे तिथे उभं राहून आता प्रतिमाने. आणि प्रतिमा जेव्हा नागराजचं हे बोलणं ऐकते तेव्हा ती विचार करते की हे कोणाबद्दल बोलत आहेत आणि कशाबद्दल बोलत आहेत. आणि त्यामुळेच आता ती विचार करू लागते. आणि त्यानंतर आता तिच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे माझ्यासोबत ज्या काही गोष्टी होत आहेत त्या नागराज भाऊजी करतायत का, हा विचार ती करते. पण ती म्हणते की माझ्याकडे आता काही बोलायला पुरावे नाही आहेत. उद्या जाऊन तर त्यांनी काही फिरवलं तर ही गोष्ट, म्हणूनच ती आता या घडी तरी शांत राहते. पण तिने आता नागराजचं बोलणं प्रियासोबतचं ऐकलेलं असतं. म्हणजेच तन्वीसुद्धा आपल्या बाबतीत हा विचार करते. हेच विचारांनी तिला आता जास्त भरून आलेलं असतं. म्हणूनच ती प्रचंड वैतागलेली असते. ती ठरवते की नाही, आता असं शांत राहून चालणार नाही, यावर काहीतरी तोडगा हा काढायलाच हवा. त्यामुळे ती आता एके दिवशी विचार करते की रविराजांना आपल्याला ही गोष्ट सांगायची आहे तर त्यासाठी पुरावा हा लागेल. आणि जर आपल्याकडे पुरावाच नसेल तर आपण सरळ कोणतीच गोष्ट सांगू शकत नाही. आता किचनमध्ये काम करण्यासाठी गेलेली असते. गॅसवर दूध गरम करायला ठेवते आणि त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की आपल्याला इतरही जेवणाची काही कामं उरकून ठेवायला लागतील. सुमनला थोडी कामात मदत करावी लागेल आणि म्हणूनच ती सुमनच्या कामामध्ये हात लावत असते. त्यामुळे आता दूध गरम तर झालेलं असतं. तिने सुमनला सांगितलेलं असतं की हा बघ मी गॅस बंद केला आहे, मी जरा येते जाऊन. आणि असं बोलून ती खोलीत गेलेली असते. आणि ज्या वेळेला ती आता खोलीत जाते त्यावेळेला
आपल्या रविराजांनी तिला शर्टाला इस्त्री करून द्यायला सांगितलेलं असतं. त्यामुळे ती आता रविराजांच्या शर्टाला इस्त्री करत असते. इकडे मात्र आता हे सगळं काही नागराजने पाहिलेलं असतं आणि नागराजच्या डोक्यात आता कल्पना येते की आता हे शर्ट जाळून हिच्यावर पुन्हा एकदा तो आळ टाकायचा की हिने हे सगळं काही करायलाच विसरली, म्हणजे ते इस्त्रीचं बटन हिने बंद केलं नाही असा आरोप आपण प्रतिमावर करू शकतो असा नागराज विचार करतो. तर इकडे मात्र जेव्हा प्रतिमा इस्त्री करत असते तेव्हा तर तिने ते बटन बंद केलेलं असतं. सुमन अचानकपणे हाक मारते आणि सुमनने हाक मारल्यामुळे आता लगेच प्रतिमा बाहेर जाते आणि प्रतिमा विचारते की काय झालं आहे. त्यावर सुमन तिला म्हणत असते की बघा ना, काय आहे ना वहिनी, ही भाजी बनवताना ना माझ्याकडनं बऱ्याच चुका होतात, मला तेवढं फोडणीचं सांगा ना, त्यामध्ये काय काय घालू. तर आता प्रतिमा तिथे उभं राहून तिला सांगू लागते की जे जे काही पदार्थ घालायचे आहेत ते फोडणीमध्ये घालायच्या सगळ्या पदार्थांची ती व्यवस्थितपणे यादी तिला सांगते. आणि त्यावेळेला तिकडे उभं राहून नागराज बघत असतो. नागराजने आधीसुद्धा पाहिलेलं असतं की जी प्रतिमा आहे ती ऑलरेडी किचनमध्ये होती आणि आता प्रतिमाचा किचनमधूनच काही ना काही काटा काढायचा असंच त्याने ठरवलेलं असतं. पण प्रतिमा देखील तितकीच आता हुशार झालेली असते. तिला पूर्णपणे नागराजवर संशय येत असतो. जी तिथे जाईल तिथे आता ती प्रत्येक पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत असते. ती किचनमध्ये सकाळी गेलेली होती आणि म्हणूनच तिने आता किचनमध्ये आपला मोबाईल जो आहे तो सेट करून ठेवलेला होता आणि तिथे कॅमेरा ऑन करून ठेवलेला असतो. आणि त्यानंतर ती बाकी इतरही कामं करते. त्यानंतर ती पुन्हा एकदा आपल्या बेडरूममध्ये जाते. तिने रविराजांचं जे शर्ट इस्त्री करायला ठेवलेलं होतं ते इस्त्री तर करून तिने ठेवलेलंच असतं, पण ते घडी करायचं राहिलेलं असतं. पण तोपर्यंत ह्या नागराजने जाऊन ती इस्त्री जी आहे ती त्या शर्टावर ठेवलेली असते आणि ते शर्ट मुद्दामून जाळून टाकायचा प्रयत्न केलेला असतो. आणि त्यानंतर जेव्हा प्रतिमा रूममध्ये येते, प्रतिमा पाहते तर काय, ती विचार करते मी तर ही इस्त्री बाजूला करून ठेवून गेले होते, तरीसुद्धा आता ही इस्त्री या शर्टावर कशी काय आणि हा शर्ट जळला कसा, कारण मी तर जाताना इस्त्रीचं बटन बंद केलं होतं. मग हे सगळं काय आहे. तर आता त्याच वेळेला मुद्दामून हे सगळं प्रकरण हे नक्कीच नागराजने केलं असेल असा ती विचार करते. पण त्यासाठी तिच्याकडे तो बेडरूममधला कोणताही पुरावा नसतो, म्हणूनच आता ती काहीसुद्धा बोलू शकत नसते. ती शांतच राहते. त्यावेळेला आता फक्त तिच्याकडे विचार करण्यावाचून कोणताही पर्याय उरलेला नसतो. पण तिला आता खात्री पटलेली असते की हे सगळं करण्यामागे नक्कीच हा नागराज आहे. पण तिने एक मोबाईल किचनमध्ये तर सेट करून ठेवलेलाच असतो, कारण तिला आता नागराजवर संशय येत असतो. नागराजने आता हे प्रयत्न करून ते शर्टसुद्धा जाळायचा प्रयत्न केलेला असतो. याचा अर्थ माझा किती विसरभोळेपणा आहे हेच त्याला दाखवायचं आहे, हाच त्याच्या मागचा त्याचा उद्देश आहे, हा तिच्या लक्षात आलेला असतो. तर त्याच वेळेला आता रविराज आणि त्याचसोबत जी प्रतिमा असते ते दोघंही जण गप्पा मारत असतात. खरं तर ते खूप जुन्या गोष्टींचा आढावा घ्यायचा प्रतिमा आता प्रयत्न करत असते, कारण तिलासुद्धा वाटत असतं की आपण जर जुन्या गोष्टी आठवल्या तर नक्कीच आपल्याला या सगळ्यामध्ये फरक जाणवेल. आणि म्हणूनच ती रविराजांसोबत भूतकाळातील गोष्टींचा आढावा घेत असते. आणि त्याच्या आधी तिने गरम दूध करायलासुद्धा किचनमध्ये ठेवलेलं असतं, पण ते दुधाचा गॅस तिने आठवणीने बंद केलेला असतो. आणि तिने सुमनला सुद्धा सांगितलेलं असतं की बघा मी गॅस बंद केला आहे, कारण का तिला माहिती असतं की तिच्यावर हल्ली खोटे आरोप केले जात आहेत, ती विसरभोळी आहे आणि तिच्या लक्षात राहत नाही. म्हणून तिने काय केलेलं असतं की सुमनला सुद्धा सांगितलेलं असतं की मी गॅसचं बटन जे आहे ते बंद केलं आहे दुधाचं. पण आता या सगळ्यामध्ये जो नागराज आहे तो मूर्खपणा करतो. नागराज जो आहे तो विचार करतो की आता प्रतिमाला वेडे ठरवायचं आहे तर काही ना काही रोजच्या रोज करावं लागेल, तेव्हाच या प्रतिमाला वेडे ठरवता येईल. आणि जर आपण प्रतिमाला असंच करत राहिलो ना प्रतिमा त्याच्यामध्ये गुंतेल की आपल्याला काहीच आठवत नाही आहे. ती जास्त डोक्याला ताण देणार नाही, कारण जास्त डोक्याला ताण दिला तर तिला माहिती आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आठवतील आणि त्याचा त्रास होईल. त्यामुळे आपण सतत असे प्रयत्न करत राहायचे. पण आता प्रतिमा जी इतके दिवस व्यवस्थित दाखवली जात नसते, तिला वेडं ठरवलं जात असतं, पण तीच आता प्रतिमा इतकी हुशार होते ना की ती आता ठरवते बस आता खूप झालं या नागराज भाऊजींचं. पण हे नागराज भाऊजी हे सगळं कशासाठी करतायत याचं कारण मात्र तिला कळत नसतं. ती जास्तीत जास्त त्याच गोष्टीचा विचार करत असते. तर आता सुमन जे आहे तिला तर आता प्रतिमाने सांगितलेलं असतं की तिने तो गॅस बंद केलेला आहे, त्यामुळे सुमनला सुद्धा माहिती असतं.
पण त्या संधीचा जो फायदा आहे ना तो इथे नागराज घेतो. नागराजला आता असं दाखवायचं असतं की प्रतिमाने ते दूध गरम करत ठेवलेलं आहे आणि ते प्रतिमा दूध गरम ठेवते आणि ते पार करपून गेलेला आहे हेच दाखवायचं असतं. आणि म्हणून तो किचनमध्ये येतो. किचनमध्ये आल्यानंतर तो त्या दुधाचा गॅस चालू करतो आणि ते दूध आहे ना ते पूर्ण अगदी फास्ट गॅसवर करतो जेणेकरून ते पटापट आटलं पाहिजे आणि त्याला जळण्याचा वास आला पाहिजे. आता सगळीजण धावत पळत किचनमध्ये जातात की नेमकं काय झालं आहे. त्याच वेळेला नागराज म्हणतो की बघ ना किचनमध्ये कोण होतं. सुमन तुला कळत नाही का गॅसकडे लक्ष द्यायचं. सुमन म्हणते का गॅस तर दुधाचा बंद होता. तर प्रतिमा वहिनीनेच दूध गरम करायला ठेवलं होतं असं देखील सुमन म्हणते. त्याच वेळेला प्रतिमा म्हणते अगं पण सुमन मी गॅस बंद केला होता. गॅस कसा चालू राहील आणि दूध तर मी व्यवस्थित झाकूनही ठेवलं होतं मग हे दूध उघडं कसं. तर सुमनसुद्धा म्हणते की हो बरोबर वहिनी तुम्ही तर बंद केला होता गॅस मग हे कसं परत गरम करायला ठेवलं कोणी ठेवलं. तर नागराज म्हणत असतो की अगं तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का सुमन. तू कामामध्ये असतेस ना खरंच तुझं लक्ष नाही राहत. प्रतिमा वहिनीनेच ठेवलेलं होतं मगाशी दूध मी पाहिलं होतं. मी जेव्हा इकडनं बाहेर चाललेलो होतो तेव्हा त्या दूध गरम तर करत होत्या किचनमध्ये मग त्या विसरल्या. आता इथे पुन्हा एकदा नागराजला प्रतिमाला बेडे ठरवायचं असतं. सुमनला तर वेड्यात काढतच असतो पण त्यासोबत प्रतिमाला सुद्धा तो अगदी बेडे ठरवत असतो. पण त्याच वेळेला आता प्रतिमा जी आहे ती इतकी हुशार असते की ती आता ठरवते की नागराजचा खरा चेहरा हा रविराजांसमोर आणायचा आणि हे सत्य शोधून काढायचे की नागराज नेमकं हे सगळं कशासाठी करतोय. त्यामुळे आता जे काही वाद सुरू असतात सगळीजणं म्हणत असतात की मी नाही केलं. त्यामुळे प्रतिमा सांगते की जरा थांबा तुम्हाला सगळ्यांना समजेल. आणि आता प्रतिमाने जो किचनमध्ये समोर असलेल्या त्या स्टँडवर मोबाईल लपवून ठेवलेला असतो तो ती बाहेर काढते आणि त्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ पाहते. तर तो व्हिडिओ रेकॉर्ड झालेला असतो आणि ते दूध गरम करायला ठेवलेलं असतं ते म्हणजे या नागराजनेच आणि ते सगळं काही मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद झालेलं असतं. आणि जेव्हा प्रतिमा तो व्हिडिओ जो आहे तर रविराजांना दाखवते तेव्हा रविराज म्हणतात काय रे नागराज हे दूध गरम करायला तूच ठेवलं होतंस आणि वर प्रतिमावर आरोप करतोयस की प्रतिमाने म्हणजे एवढे दिवस ज्या ज्या काही गोष्टी घरात घडत आहेत घरात कुंडी ठेवली जाते माती टाकली जाते आग लागली जाते मेसेजेस जात आहेत हे सगळं काही तू घडवून आणतोयस म्हणजे यामागे तुझा उद्देश नेमका काय आहे हे मला कळलं पाहिजे. आणि इतका रविराजांना संताप येतो कारण का ते प्रतिमाला बरं करण्यासाठी खूप जास्त मेहनत घेत असतात. तर त्यावेळेला आता त्यांना भयंकर राग येतो आणि ते जोरात रविराज जे आहे ते नागराजच्या कानाखाली वाजवून देतात. नागराज आता पुरता घाबरलेला असतो त्याला कळत नसतं की या सगळ्यामध्ये काय करावं. पण रविराज आता प्रतिमाच्या बाबतीत खूप जास्त पॉझिटिव्ह असतात आणि प्रतिमाला बरं करण्यासाठी ते कोणत्याही थराला जात असतात आणि त्यातच हा नागराज जे काही करत असतो त्यामुळे आता ते खूप जास्त भडकतात आणि नागराजची चांगलीच दणक्यात आता ते वरात काढतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.